नवरात्रोत्सवात अनेक जण उपवास आणि देवीची उपासना करतात। मात्र साताऱ्यातील पांडे गावात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एक अनोखी प्रथा आहे। कठोर उपासना केल्यास देवी मनोकामना पूर्ण करते अशी या गावकऱ्यांची धारणा आहे। पाहुयात या ठिकाणची प्रथा नेमकी काय येते। साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा। 9 दिवस भक्तांचा उभा जागर, श्रद्धा आणि त्यागाची जुनी प्रथा। 350 वर्षांपासून साताऱ्यातील पांडे गावात अनोख्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो। दुर्गा देवीच्या जागरणासाठी इथले भक्त अशी उपासना करतात जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। नवरात्रीचे 9 दिवस हे उपासक बसत नाहीत, तर उभे राहूनच देवीचं नाव घेतात। आधार फक्त काठीचा, झोपेसाठी पाळण्याचा आणि अन्नात तेल, मीठ, तिखटाचा पूर्णपणे त्याग। गावकऱ्यांची अशी धारणा आहे की अशा कडक उपासनेनंतर देवी त्यांची मनोकामना पूर्ण करते। आमची ही परंपरा ती 350 वर्ष प्लस झालेली आहे आता। आणि गावातील प्रत्येक घरटी एक तरुण व्यक्ती उपवास करत असतो। उपवासाला सगळं गोड वगैरे केलं जातं, काही तिखट मीठ तेलकट वगैरे चालत नाही। गावाच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही। सर्वांनी एक रंगाचा सगळा पोशाख जो केलेला आहे तो सर्वांनी दुपारतीला वापरला जातो। प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे उपवास धरतात। 12 बोलीचे लोक आहेत, बाहेरचे लोक आहेत, बाहेरची पाहुणी सुद्धा लोक इथे उपवास करतात। बरं, ही प्रथा काही फक्त एका समाजापुरती मर्यादित नाहीये। गावातील सर्व समाजाचे लोक या उपासनेत सहभागी होतात, अगदी मुस्लिम बांधव सुद्धा। देव जातीपातीचा नसतो हा संदेश देत 9 दिवस सर्व जाती धर्मातील लोक 9 दिवस देवी समोर उभे राहतात। भक्ती, त्याग आणि श्रद्धेचा हा संगम पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंची गर्दी पांडे गावात उसळते। जमिनीशी आपली नाळ जोडलेली असावी म्हणून पाय जमिनीवर ठेवून हा उपवास केला जातो। 9 दिवसाचा हा उपवास आहे। घट बसल्यापासून घट उठेपर्यंत उभं राहायचं असतं। जो काही विधी असेल तो सगळं उभं राहून करतात। याच्यामध्ये फराळाची जी पद्धत आहे ते गोड खायचं असतं। तेलकट तिखट कुठल्याही प्रकारचं चालत नाही। फास्ट चालायचं नाही, गाडीवर बसायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो। यात मीठ तेलकट तिखट कुठल्याही प्रकार चालत नाही। धर्माच्या पलीकडे असणारी ही परंपरा श्रद्धा आणि त्यागाचं अद्वितीय उदाहरण। पांडे गावातील भक्तांच्या या 9 दिवसांच्या उभ्या जागरामुळे नवरात्र उत्सवाला एक आगळं वेगळं रूप प्राप्त होतं। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।